हाय, गुड मॉर्निंग. कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आज इतका छान व्यायाम झालेला आहे की त्याला म्हणजे सीमाच नाहीये. कारण मला खूप राग येतोय अशा पद्धतीचा व्यायाम झालेला आहे आणि त्यामध्ये रिझल्ट पण आहेत. ते सुद्धा तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ ऐका. आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक पण करा आणि कमेंट पण करा. आणि आपण जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा. बेल आयकॉनचं बटन असतं त्यावर क्लिक करा म्हणजे सगळे व्हिडिओ इथून पुढले इथून पाठीमागे तुम्हाला पाहता येतील. ओके, थँक्यू. Nacho, 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 veer nacho. Nacho, 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 yaar nacho. Nacho, 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 कच्ची कैरी जैसा खट्टा नाचो. नाचो, 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 बिच्छू काटा लागे ऐसा नाचो. आगे की बड़ा 55 किलो हो गए 55. You two out. No, Jake, I've had enough of your bullying. Yes, yes, yes. Good. Go! Good, Kaya madam. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. तुझ्या ग पुण्याला आता तू मानलं. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. तुझ्या ग पुण्याला आता तू मानलं. शेजारची गाडी महिना लागली डोलायला. सवा लागली डोलायला. लागला मिठू मिठू बोलायला. Ramesh in the mix.
की घटा सावन 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 की घटा हफ्ते का क्या प्रोग्राम है? अरे करती हूँ मैं तो प्यार के बंदे को, करना मेरा इंतजार के बंदे को, मंडी
सोचा कि अपने पैशन को ही प्रोफेशन बना लो और बना दिया वॉइस ट्यून्स इंडिया, जहां हम करते हैं ढेर सारे वॉइस ओवर्स और ढेर सारे वीडियोस, वो भी सभी लैंग्वेजेस में। अब ब्रांड होगी आपकी लेकिन आवाज हमारी। अपनी ब्रांड को फ्रेश एंड प्रोफेशनल टच दीजिए विद इनको लगता है ना हमें अटैक नहीं आना चाहिए। अनिल सर ये पूरा कार्डियक है। और मेरे पास एक मैडम आई थी, मैं आपको लास्ट में बताऊंगा, यहाँ पे वेट लॉस करने के लिए, और उनके हस्बैंड की स्टोरी आपको बताऊंगा लास्ट में। लोग ज्यादा होशियार समझ आपके फ्रेंड के लिए। बढ़िया बढ़िया बढ़िया, नंबर वन। ओके ओके ओके। आणि तुम्ही काय काम करता मॅडम? मी सर स्वयंपाकाचे काम करत होते आता वेलनेस फॅमिली लोकांना मदत करतात, पहिले 7 ठिकाणी स्वयंपाकाची कामं करत होते, बरोबर? तुम्ही आनंदी आहात का? हा सर, एकच नंबर। ते सर पण काय म्हणते सर तुम्हाला? लय भारी झालं, म्हणजे रोज दवाखाना घालून कंटाळून गेले, रोज घेऊन जायचं, 11-12 वाजायचे यायला। ओके 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 ओके, थँक्यू। येस, हा अनिता मॅडमचा रिझल्ट स्वयंपाक करणारी लेडीज आणि 500-550 शुगर असणारी, 20% फक्त व्यायाम आणि 80% न्यूट्रिशन घेतलं आणि सगळे डिसऑर्डर तिचे गायब झालेले आहेत। पूर्ण व्हिडिओ पहा। ओके। ये अनिता गायकवाड़ मैडम को मालूम है, एक सिस्टर आती थी एक्सरसाइज के लिए, जिनका वेट बहुत ज्यादा था, बहुत सारे डिसऑर्डर थे, बहुत सारे प्रॉब्लम थे, और उनके जो मिस्टर थे ना, वो हमें बोले थे कि हम 10 साल से 15 साल से डेली 8 किलोमीटर मॉर्निंग जाते। अनिता मॅडम, ही गोष्ट खरी का खोटी? मग सांगा तुमच्या तोंडानेच। काय मी बाई बोलू, मी कशी? यस, बोला। गुड मॉर्निंग सर। गुड मॉर्निंग सिस्टर। खरी आहे सर, 2 अरे काय म्हणले ते, आपल्याला किती किलोमीटर चालतो म्हणे मी रोज? 8 किलोमीटर। त्यांना काय झालं मग? आयसीयू मध्ये होते। ओके। जे व्यक्ती आम्हाला सांगत होते आणि तब्येतीनं स्लिम, एंजियोप्लास्टी एंजियोग्राफी कार्यक्रम, गलत फहमी में मत रहिए। और ये दुनिया की ऐसी एक नंबर एक्सरसाइज है, यहाँ पे पूरा धिंगाना होता है बॉडी का। यस, तुमचा रिझल्ट सांगा अनिता मॅडम, तुमचा रिझल्ट सांगा। रिझल्ट सर, मी आज वाढत्या वजनामुळे माझं शुगर वाढलेलं होतं। माझी शुगर 550 राहायचं। मग डॉक्टरने मला ओके, शुगर किती तुमची बोला ना? 550 शुगर राहायची सर माझी। बापरे, 550 शुगर? ओके, टॅबलेट किती दिवसापासून चालू होत्या? 5 वर्षापासून। ओके, आणि आता आज परिस्थिती काय आहे? तर टॅबलेट बंद आहे, इन्सुलिन संपूर्ण बंद आहे। मी एवढी भारी झाले आहे, रोज मी आनंदित राहते। तेव्हा तुम्ही तुमच्या मनाने बंद केलं का डॉक्टरने सांगितलं बंद करा? डॉक्टरने केले सर। डॉक्टरला न्यूट्रिशन देऊन दाखवलं का? हे खायचं नाही बोलले होते। आता काय म्हणते? नाही, भारी आहे, मलाच अनुभव आला तुमच्यापासून। तुम्ही आता सध्या काय न्यूट्रिशन घेताय? ऑल न्यूट्रिशन सर। आहे का तुमच्या घरात? दाखवा बरं, तुमचा बंगला दाखवा जरा फिरून आम्हाला। तुमच्याकडे लय पैसे लोकांना काय नाही। सोना मॅडम पाहतात तिकडून।
ते कॅमेरा करता येणार सर तसा ना हे बघा हे मॅडमचा बंगला, हे किचन ट्रॉल्या पाहिल्या का तिथे कशा आहेत खाली? ओके, येस 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 येस. तिकडून फिरवा, एका घरात किती जण झोपले जरा फिरवा फिरवा झोपल्यात हा. उशीरला आल्यात रात्री तुम्ही कुठं एक्सरसाइज केली? धरून म्हणजे किचन मध्ये, हा. बरोबर. ओके, मला सांगा मॅडम, आता सध्या तुम्ही जे न्यूट्रिशन घेताय तुम्हाला ते महाग नाही वाटत का? काय वाटणार सर शरीरासाठी महापेशाचं शरीर आता चांगलं ठेवण्यासाठी. येस, मला सांगा तुम्ही किती किती मैत्रिणींना मदत केली, हा आरोग्याचा रस्ता दाखवला? मी कमीत कमी 20 जणींना. नंबर वन 20 मैत्रिणींना मदत केली. एक मैत्रीण कशी टाळ्या वाजते तुम्ही बघू शकता. मजाक आली आपके फ्रेंड के लिए. बढिया बढिया बढिया. नंबर वन. ओके ओके ओके. आणि तुम्ही काय काम करता मॅडम? मी सर स्वयंपाकाचे काम करत होते. आता वेलनेस फॅमिली लोकांना मदत करतात. पहिले 7 ठिकाणी स्वयंपाकाची कामं करत होते, बरोबर? आनंदी आहात का? हा सर, एकच नंबर. ते सर पण काय म्हणते सर तुम्हाला? लय भारी झालं म्हणजे रोज दवाखाना घालून कंटाळून गेले. रोज घेऊन जायचं, 11-12 वाजायचे यायला. ओके 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 ओके. थँक्यू. येस, हा अनिता मॅडमचा रिझल्ट. स्वयंपाक करणारी लेडीज आणि 500-550 शुगर असणारी 20% फक्त व्यायाम आणि 80% न्यूट्रिशन घेतलं आणि सगळे डिसऑर्डर तिचे गायब झालेले आहेत. पूर्ण व्हिडिओ पहा. ओके. आणि आता माझी छाती एकदम दुखत आहे, काही छाती भरल्यासारखी व्हायची. आता एकदम मोकळं वाटतं. पूर्ण काळजी करू होता. थँक्यू सर, थँक्यू. प्रत्येक दिवशी वेगवेगळा एक्सरसाइज करण्याचा प्रयत्न करतो. बऱ्यापैकी आता सरांना ऑलरेडी सर प्राध्यापक आहेत, सेवानिवृत्त प्राध्यापक, आणि ते पण बायोलॉजीचे प्राध्यापक आहेत. सर ऑलरेडी त्या रस्त्यातून गेले होते की ज्यांचा अँजिओप्लास्टी अँजिओग्राफीचा रस्ता 100% चोकअप, 80% चोकअप. शेवाळे सरांच्या बाबतीत जी व्यक्ती त्या रस्त्याने गेली त्यांना माहित असतं की एक्सरसाइज काय हो राहील. सर आज पूर्ण तुमच्या चेस्ट मध्ये काय जाणवलं तुम्हाला? चेस्ट मध्ये एकदम असं मोकळं वाटतं होतं. एकदम मोकळं, एकदम शांत. ओके, आणि अशा शांततेत वर्कआउट झालं ना एकदम मस्त. ओके सर, तुम्ही काय न्यूट्रिशन घेतात त्यासाठी? मी फॉर्म्युला 1 घेतला, त्याच्यामध्ये किती प्रोबाईट आहे आणि थोड्या वेळाने मी बुस्टर घेणार. आणि नाईट वर कधी घेता? नाईट वर रात्री झोपायची वेळ. किती दिवसापासून नाईट वर वापरता सर? 8 महिने झाले सर. 9 महिने झाले. 8 ते 9 महिन्यापासून सर नाईट वर वापरतात. नाईट वरचा फायदा झाला सर तुम्हाला? एकदम भारी. ऑक्सिजन लेवल एकदम टेन्शन राहते, रोज घालतं लागते आणि आपलं जे हार्टचे जे काही प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह होतात. काही प्रॉब्लेम येत नाही हार्ट. नाईट वर किती दिवस वापरणार सर? तोपर्यंत खाणार. समजलो. हे प्राध्यापक आहेत, समजून घ्या. त्यांना न्यूट्रिशन माहिती, कशात काय कंटेन आहे. थँक्यू शेवाळे सर. नंबर 1. थँक्यू सर, थँक्यू. थोडक्यात नवीन व्यायाम करणाऱ्या लोकांना 7-8 दिवस तुमचे हातपाय दुखणारच आहेत, परंतु सरावाने पुढे ते ओके होऊन जाणार आहे. ओके. त्यांच्या माध्यमातून आलो. माझी मुलगी असती, मी पण असतो. येस, तुम्ही काय करता सर? मी कंपनीत जॉबला, ऍक्च्युअली मी जॉबला असतो. आता याच्यानंतर मला म्हणजे निघायचं असतं जॉबला, पण मला तुमच्याशी बोलायचं होतं म्हणून थांबलो थोडस. थँक्यू. बोला. हा, माझा कसं आहे, स्पाईनचा प्रॉब्लेम आहे. स्पाईनचा त्याच्यामुळे कसं माझी हालचाल जास्त होत नाही, पण आपल्या व्यायामाच्या माध्यमातून माझी जास्तीत जास्त म्हणजे हे होतं, फ्री होतं. भारी वाटतंय? भारी वाटतं का? हो, भारी वाटतं. पहिल्यांदा आता 2-3 दिवस झालं ना थोडस हे होते आणि जड होते, दुखल्यासारखं होते, पण नंतर आता म्हणजे फ्री वाटते. दिवसभर म्हणजे असं चांगलं वाटतं एकदम. आता थोडस गजरमल सर सांगतील त्याप्रमाणे बॉडी रिपोर्ट करा, त्याप्रमाणे सुरुवात करा. बेसिकली चर्चा करा. तुम्हाला रिपोर्ट केल्यानंतर लक्षात येईल बॉडी फॅट, विजरल फॅट आपल्याला कुठल्या दिशेने काम करणं गरजेचं आहे.
त्यानुसार ते तुम्हाला सजेशन करतील. त्यांचा फक्त योग्य मार्गदर्शन घ्या आणि काय प्रॉब्लेम वाटला निश्चित सरांचा नंबर घ्या, मला पण फोन करू शकता. चालेल? ओके सर, ओके सर, ओके, थँक्यू. थोडक्यात नवीन व्यायाम करणाऱ्या लोकांना 7-8 दिवस तुमचे हातपाय दुखणारच आहेत, परंतु सरावाने पुढे ते ओके होऊन जाणार आहे. ओके. काही स्टेप जर नाही जमले तर मी हातात काठी घेऊन त्यांच्या पाठीमागे लागत असतो की करा करा म्हणून. पण आज प्रत्यक्षात जी स्टेप होती खाली बसून पुढे सरायची, झोपून पुढे सरायची, ते स्टेपच मला जरा थोडीशी हार्ड गेली, मला सरकता येत नव्हतं. आणि नक्की आणि ते तुमच्या नजरेत आलं. मी पण काही शिकण्याचा प्रयत्न करतो, पण खूप छान वर्कआउट झाला सर आज, खूप भारी वाटलं सर. अरे वा, ग्रेट ग्रेट. आणि बाबासाहेब जरा घरी एकट्याला बुच्च बुच्च वाटतं ना? एकट्याला करमतच नाही सर वर्कआउट, माहोल पाठीमागं घेऊन वर्कआउट करायची सवय असते आणि एकट्याने करायला जरा थोडस अनकम्फर्टेबल वाटतं, मजा येत नाही एवढी. पण आजच्या स्टेप भारी होत्या, त्याच्यामुळे खूप भारी वाटतं. ओके, थँक्यू थँक्यू बाबासाहेब सर, थँक्यू. रश्मी मॅडम बोला. गेल्या फोनवर व्यस्त. महाराष्ट्र प्राधिकरण. येस, हॅलो, बोला बोला. गुड मॉर्निंग. येस, गुड मॉर्निंग. बोला मॅडम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर्वांना. सर आजचा वर्कआउट जबरदस्त जबरदस्त. सर तुम्ही पोट कमी करायचं ठरवलेलंच आहे, तुम्ही काय तुमचं तर करणारच आहे, पण दुसऱ्यांचं जसं की गजेंद्र सर म्हटले, इतरांना सांगणं सोपं असतं, शेवटी खरंच खूप अवघड आहे. पोट कमी ज्यांची ज्यांची ढेरी आहे ना त्यांनी लवकर कमी करा रे बाबांनो, लय अवघड आहे. नक्कीच. आणि सर तुम्ही जर सोबत असाल, रोज जर अशी स्टेप होत असेल तर 100 ढेरी कमी होणार आहे सर्वांची.